आणि बीडमधल्या हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली। बीडमधल्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी धस यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही धस यांनी केलाय। सगळे घोटाळे 20 तारखेला बाहेर काढणार असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय। त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं। कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती। कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलंय याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडेच संतोष देशमुखचा अंत झाला। त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही। आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं। कृषी विभागाचा जो घोटाळा आहे तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आले। त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत, कोणाच्या पोस्टिंगचे काय, हे मी परवा सांगणार आहे। कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे। त्याच्यामुळं शिवजयंतीच्या अगोदल्या दिवशी मी बोलत नाही। मी 20 तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे, मंत्री कोणते जबाबदार आहेत, हे सगळं परवा सांगेल।